सैराट चित्रपटातील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे। कोल्हापुरातील भाजपाचे नेते धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोनंतर ही चर्चा सुरू झाली आहे। त्यानंतर आता रिंकू राजगुरूच्या इंस्टाग्राम स्टोरीचेही वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत। रिंकू राजगुरूने तिच्या इंस्टाग्राम खात्यावर एक फोटो पोस्ट केलाय। त्यामध्ये ती पंजाबी ड्रेसमध्ये दिसतीये, तिच्या कपाळावर कुंकू दिसतंय आणि विशेष म्हणजे तिच्या कपाळी अर्धचंद्राच्या आकाराची लाल रंगाची टिकलीही दिसतीये। रिंकू राजगुरू या फोटोमध्ये नजर खाली झुकवलेल्या स्थितीत दिसतीये। तिच्या या सूचक स्टेटसची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे। कृष्णराज महाडिक यांनी 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता एक फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केलाय। त्या फोटोमध्ये कृष्णराज महाडिक यांच्यासोबत रिंकू राजगुरू दिसत होती। या फोटोला त्यांनी खास कॅप्शन दिलं होतं, आज अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले, असं कृष्णराज महाडिक यांनी म्हटलं होतं। हा फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट करण्यात आल्यात। काही लोकांनी ही राधा आणि कृष्णाची जोडी वाटते असं म्हटलंय, तर एका नेटकऱ्याने रिंकूच्या चेहऱ्यावरचे लाजणे काही वेगळेच वाटते अशी कमेंट बॉक्समध्ये कमेंट केली आहे। हा फोटो पाहून रिंकू राजगुरूला तिचा परशा भेटला असंही अनेक लोक म्हणतात। रिंकू राजगुरूनं इंस्टाग्रामच्या स्टोरीवर एक फोटो शेअर केलाय। तिनं त्या फोटोमधील ड्रेस आणि कृष्णराज महाडिक यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये रिंकूनं परिधान केलेला ड्रेस हा एकच आहे। सोबतच रिंकूनं अपने रंग में मुझको रंग दे या गाण्याचं गीत जोडलंय। त्यामुळेच आता या फोटोचे वेगवेगळे अर्थ तिचे चाहते काढताना दिसतायत।